दिवशी नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। पुढील 48 तासांसाठी नाशिकला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। गंगापूरसह दारणा, पालखेड, कडवा, पुणेगाव, गौतमी, गोदावरी आणि नांदूर मधमेश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याचमुळे गोदावरीचा पूर कायम आहे। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना आता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। गोदावरीची पूर परिस्थिती सलग तिसऱ्या दिवशी कायम आहे। मी आता गोदा घाटाच्या परिसरामध्ये आहे। आत्ताची देखील आपण जर दृश्य पाहिली तर संपूर्ण रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे गोदावरीच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळेल। जी लहान मोठी मंदिरं आहे या सगळ्या गोदा घाटाच्या परिसरामध्ये, ती मंदिरं देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर समोर जे छोटे पूल आहेत ते पूल देखील पाण्याखाली गेलेले आहेत। गेल्या 3 दिवसापासून नाशिकमध्ये गोदावरीला पूर परिस्थिती कायम आहे। गंगापूर धरणातून आत्ता देखील 8424 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। तर होळकर पुलाखालून देखील जवळपास 12000 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जातं आणि परिणामी संपूर्ण रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये आपल्याला ही पूर परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। तर सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। पुढील 48 तासासाठी नाशिकला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर गंगापूरसह आपण पाहतोय दारणा, पालखेड, गौतमी, गोदावरी आणि नांदूर मधमेश्वर या धरणामधून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं असून नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। गोदावरीचा पूर सुद्धा कायम आहे। एकंदरीतच गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा जोर नाशिकमध्ये वाढलेला असतानाच पाण्याची पातळी सुद्धा वाढते आणि त्याचमुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं नाशिकच्या पावसाच्या संदर्भातील आणखी एक मोठी बातमी आहे। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गोदावरीच्या पूर परिस्थितीची पाहणी केली आहे। होळकर पुलावरून रामकुंड आणि गोदा घाटावरील पूर परिस्थितीची त्यांनी पाहणी केलेली आहे। गोदावरीची पूर परिस्थिती पाहता आतापर्यंत 35 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। आपत्कालीन उपाययोजना आणि सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दादा भुसे यांनी दिलेल्या आहेत। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी दादा भुसे यांच्याशी बातचीत केली आहे। सविस्तर पाहूया। दादा, पूर परिस्थितीची पाहणी केली, 3 दिवसापासून हीच परिस्थिती कायम आहे। नेमक्या काय सूचना आणि खबरदारी? नाही, कालच्या पेक्षा आज पाणी थोडं ओसरलेलं आहे। वरील धरणांचा जो डिस्चार्ज आहे तो कमी करण्यात आलेला आहे, म्हणजे पाऊस कमी झाला म्हणून। तरी पण ज्या ठिकाणी नेहमीचा जो काही यापूर्वीचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या अनुषंगाने कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, दुर्घटना होणार नाही याची प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्यात आलेली आहे। आत्ताच्या घडीला साधारणतः 35 कुटुंब सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहे। त्यांची पूर्ण व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं की जिथे आता जसं सांगण्यात आलं की हे पाहण्याच्यासाठी लोक गर्दी करतात, ट्रॅफिक जाम होते, त्याची काळजी प्रशासनाला घेऊ आम्ही। त्र्यंबकेश्वर असेल आणि संपूर्ण नाशिक जिल्हा त्या ठिकाणी अलर्ट जिथे जिथे घोषित झालेला आहे त्या ठिकाणच्या प्रशासनाला पण तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि कुठलीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घेण्याच्या संदर्भातली सूचना केलेली आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।